भगिनी माय मराठी टीव्हीला भरभरून प्रेम देता, आम्हास पाठबळ देता, त्याबद्दल आपणा सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आजचे आपले बातमीपत्र सुरू करण्याआधी मी आपणास काही गोष्टी सांगू इच्छिते. भविष्यामध्ये त्याचा वापर किंवा उपयोग नक्कीच पुरावा म्हणून होऊ शकतो. आपण गेले 2 महिन्यापासून माय मराठी टीव्हीच्या माध्यमातून शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद व्हावेत, यासाठी अवैध व्यावसायिकांच्या हालचालीसह पुराव्यासह सर्व चित्रीकरण करून माय मराठी टीव्ही मध्ये प्रसिद्ध केले होते. आणि यामध्ये आम्हास मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी देखील अवैध व्यवसाय बंद व्हावेत याकरिता बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यांना अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा देखील मिळाला होता. माय मराठी टीव्ही वार्तांकन करत असताना आम्हास या आंदोलनकर्त्यांचे देखील पाठबळ मिळाले. 32 दिवस सुरू असलेले हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन व आंबेडकर उत्सव समितीच्या विनंतीस मान देऊन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. माय मराठी टीव्हीने अवैध व्यवसायाविरोधात यानंतर कोणतीही बातमी केलेली नव्हती. जोपर्यंत आंदोलन सुरू होते, जोपर्यंत माय मराठी टीव्हीचे वृत्तांकन सुरू होते, तोपर्यंत पोलीस प्रशासनाने, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध व्यावसायिकांवरती कारवाया केल्या होत्या आणि आता देखील अधूनमधून कारवाया सुरूच आहेत. प्रशासन आपले काम करत आहे, परंतु आमच्या हे निदर्शनास आले की माय मराठी टीव्हीने अवैध व्यवसायाबाबत वृत्तांकन बंद केले आणि अवैध व्यावसायिकांमध्ये पुन्हा परिस्थिती जैसे थे असे चित्र निर्माण झाले. या सर्व गोष्टी सांगण्यापाठीमागचे कारण एवढेच आहे की आज आम्ही पुन्हा अवैध व्यावसायिकांनी आहे त्या ठिकाणी आपले साम्राज्य कशा प्रकारे सुरू केलेले आहे हे या वृत्तांकनाद्वारे दाखवणार आहोत. परंतु माय मराठी टीव्हीचे पत्रकार शरीफ तांबोळी, मुस्कान तांबोळी आम्हा दोघांच्या मनात अशी शंका येते की कदाचित हे वृत्तांकन प्रसिद्ध झाल्यानंतर आम्हा दोघांवर डंपर खाली चिरडून किंवा अंगावर लोडिंगचा ट्रक घालून हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो व नंतर पुढे अज्ञात वाहनाची धडक झाल्याने हा प्रकार घडला असे चित्र निर्माण होण्याची आमच्या मनात दाट शंका आहे. आता पाहूयात अवैध व्यावसायिकांनी कसे शहरासह तालुक्यामध्ये पुन्हा आपले डोके वर काढले आहे ते. पुन्हा कराड शहरात अवैध व्यावसायिकांनी आपले डोके वर काढले असून प्रशासनाने कारवाया करून देखील पुन्हा आहे त्याच ठिकाणी नव्या जोमाने आपले व्यवसाय सुरू केलेले चित्र पाहावयास मिळत असून आता या छायाचित्रामध्ये पहा, याच ठिकाणी अवैध दारू विक्री केली जात असल्याचे कळते. बनावट केमिकल युक्त ताडी तर हुकुमाची राणीच बनली आहे. विक्रीचा फंडा तर वेगळाच. रिश्ता वही सोच नाही, काढ खड्डा ठेव पुरून, विकताना ने गाडीच्या ढिगीत भरून आणि डबल दराने विक अशी परिस्थिती सध्या बनावट ताडीची पाहावयास मिळत आहे. आता हा बोर्ड पहा, हा बोर्ड नेमका कोणाच्या प्रतीक्षेत असेल? असे तर म्हणत नसेल ना, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पण येईनच. मटका तर देतोय सगळ्यांनाच झटका. धंदा सुरू कर, पण कोणी विचारायला आले तर माझे नाव वगैरे घेऊ नकोस बरं का. आता या छायाचित्रात पहा, स्थानिक गुन्हे शाखा कराड कार्यालयाच्या अगदी समोर फक्त मध्ये एकच रस्ता आहे. अगदी बिनधास्तपणे 2 टपऱ्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या नाकावर टिचून बिनधास्तपणे मटका घेतला जात आहे आणि याच 2 टपऱ्याच्या हाकेच्या अंतरावर आहेत तालुका पोलीस स्टेशन आणि DYSP कार्यालय. आता या छायाचित्रात तर तुम्हास आश्चर्याचा धक्काच बसेल. अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय कराड, जिथे न्याय निवाडा केला जातो, अशा पवित्र न्यायालयाच्या हाकेच्या अंतरावरती या टपरीमध्ये बिनधास्तपणे मटका घेतला जातो. आता या छायाचित्रामध्ये पहा, श्री हनुमान नवग्रह मंदिराची धर्मशाळा आणि या धर्मशाळेच्या इमारतीलगत चक्क मटक्याच्या 2 टपऱ्या. पुढील छायाचित्रात पहा, एकीकडे श्री गणेशाचे मंदिर आणि मंदिरापासून अगदी 10 मीटर अंतरावरती पुढे पडदा लावून आतमधून मटका बुकी सुरू. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. आता हे छायाचित्र आपणास अचंबितच करेल. पहिल्या छायाचित्रामध्ये काल या बहादराने चक्क चार्ट लावून मटका बुकी सुरू केला होता. आज मात्र बदल एवढाच की तेथील चार्ट गायब झाला. पुढे यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, या स्मृती सदनाच्या गेटच्या 10 ते 12 मीटर अंतरावरती टपरीमध्ये मटकाबुकी बिनधास्तपणे सुरू. आणि याही पुढे या टपरी बहादराचे तर काय बोलूच नका. DYSP साहेबांच्या बंगल्याच्या हाकेच्या अंतरावरती पुन्हा थाटामाटात
ये इलाका तो आपण का है अशा आविर्भावात तुम्ही कितीही केसेस करा, मला नाही कुणाची भीती. पुन्हा बिनधास्त त्याच ठिकाणी थाटामाटात खुल्लम खुल्ला पुन्हा मटकाबुकी सुरू केली. आता या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आपणास असे वाटते का दाल में कुछ काला है की पुरी दालच काली आहे? कारण वारंवार प्रशासनाला या गोष्टी निदर्शनास आणून देण्याची वेळ काय येते? ही लोक प्रशासनालाच ओपन चॅलेंज तर करत नाहीत ना, की प्रशासनाचा यांच्यावरचा वचक कमी झाला आहे किंवा राहिलेलाच नाही असे समजावे का कराडच्या सुज्ञ नागरिकांनी? माय मराठी टीव्हीच्या पुढील भागात पहा, गांजा कुठे कुठे ओढला जातो. हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं इस तरह हमारे शहर को उड़ता पंजाब बनाता चला गया.